नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक क्राईम ब्रांचने नोटीस बजावली। मतीन पटेल आज चौकशीला दाखल झालेले आहेत। आरोपी निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावरती आहे। तर TCS प्रकरणामधील आरोपपत्रात मतीन पटेल यांचं नाव आहे। या प्रकरणामधील इतर 8 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या आहेत आणि आता मतीन पटेलच्या चौकशीमध्ये नेमकी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागलंय। मतीन पटेल याला नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या चौकशीसाठी हजर राहिले असल्याची माहिती ही सध्या समोर येते। पोलीस आयुक्तालयामध्ये ते दाखल झाल्याचं कळतंय, त्यामुळे त्यांच्या या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं देखील आता अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। नाशिकच्या TCS प्रकरणासंदर्भातला एक महत्त्वाचा धागा या सगळ्या चौकशीमधून समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आरोपी निदा खान हिला मतीन पटेल यांनी आश्रय दिलेला होता। संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात आलेली होती आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मतीन पटेल हे आता नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काहीच वेळामध्ये त्यांची चौकशी करण्यात येणार आहे, त्यामुळे या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येते, त्यांचा निदा खानशी नेमका काय संबंध आहे, या प्रकरणाशी काही संबंध आहे का, या सगळ्याच संदर्भात त्यांची चौकशी केली जाईल। आणि अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। शुभम, मतीन पटेल हे दाखल झाल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर आकांक्षा, या सगळ्या TCS प्रकरणामध्ये जी निदा खान होती त्या निदा खानला त्या ठिकाणी फरार झाल्यानंतर आश्रय दिलेला होता तो म्हणजे संभाजीनगरचे MIMचे नगरसेवक मतीन पटेल। खरं तर मतीन पटेल आता स्वतः नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेला आहे आणि या TCS प्रकरणातील जे प्रमुख तपास पथकाचे अधिकारी आहे संदीप मिटके हे स्वतः त्यांची चौकशी करणार आहे। या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर या निदा खानला आश्रय देण्याचा जो आरोप आहे तो मतीन पटेलवर आहे आणि त्या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी निदा खानला त्या ठिकाणी अटक केल्यानंतर जी निदा खानची चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या दरम्यान या मतीन पटेल संदर्भामध्ये काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि त्यानंतर या मतीन पटेलला नाशिक गुन्हे शाखेने नोटीस देखील बजावलेली होती। आणि एकूण जर बघितलं तर या मतीन पटेलच्या मागावर खरं तर नाशिक गुन्हे शाखेचे 2 पथक देखील होते, मात्र तो त्या ठिकाणी फरार होता। नोटीस दिल्यानंतर आज स्वतः हा मतीन पटेल जो आहे तो नाशिक पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी हजर झालेला आहे। त्याची चौकशी या ठिकाणी आता काही वेळामध्ये सुरू होईल आणि एकूण जर बघितलं तर कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला आज अटक देखील होऊ शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला खरं तर माहिती दिलेली आहे। नक्कीच, हो, धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।